राज्यातून राज्यसभेच्या 7 जागा तिथे एप्रिलमध्ये रिक्त होत आहेत। यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचाही समावेश आहे। मात्र शरद पवार यांनी पुन्हा राज्यसभेवर जावं असं मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसच्या सूत्रांचं असल्याचं मत कळतंय। राज्यसभेवर जाण्यासाठी दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी शरद पवार यांना विनंती केल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे। पाहूया सविस्तर रिपोर्ट। त्यांनी मला सांगितलं की मी राज्यसभेसाठी ही निवडणूक पुन्हा लढवणार आहे। शरद पवारांसारखं उत्तुंग नेतृत्व जर जाण्यासाठी सगळ्यांचं एकमत होत असेल तर मला असं वाटतं शिवसेनेला त्याच्यात काही अडचण असायचं काही कारण राहणार नाही। महाराष्ट्रातून राज्यसभेच्या 7 जागा 2 एप्रिल 2026 रोजी रिक्त होत आहेत। त्यानंतर होणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे, तर महायुतीची ताकद वाढणार असल्याचं स्पष्ट चित्र आहे। महाविकास आघाडीला फटका बसणार असला तरी महाविकास आघाडी एकत्र राहिल्यास राज्यसभेवर एक सदस्य पाठवण्याचं त्यांच्याकडे संख्याबळ आहे। त्यामुळे आता शरद पवार यांनी पुन्हा राज्यसभेवर जावं असं मत शिवसेना ठाकरे पक्ष आणि काँग्रेसचं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्यसभेवर जाण्यासाठी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी शरद पवार यांना विनंती केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र राज्यसभेवर पुन्हा जाण्याबाबत शरद पवार यांनी सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एप्रिलमध्ये महाराष्ट्रातील राज्यसभेचे कोणते खासदार निवृत्त होणार आहे त्यावर एक नजर टाकूया। शरद पवार, रामदास आठवले, डॉक्टर भागवत कराड, धैर्यशील पाटील, रजनी पाटील, प्रियांका चतुर्वेदी आणि फौजिया खान हे खासदार निवृत्त होणार आहेत। राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीचं संख्याबळ किती आहे आणि ते राज्यसभेवर किती सदस्य पाठवू शकतात त्याच्या गणितावर एक नजर टाकूया। एका खासदारासाठी आवश्यक मत आहेत 37.7। महायुतीचं संख्याबळ आहे 238। 238 भागिले 38 बरोबर 6। म्हणजेच आमदारांच्या संख्याबळानुसार महायुतीचे राज्यसभेसाठी 6 उमेदवार निवडून येऊ शकतात। तर दुसरीकडे महाविकास आघाडीचं संख्याबळ आहे 46। एका खासदारासाठी आवश्यक मत आहेत 37.7। 46 भागिले 38 बरोबर 1। म्हणजेच संख्याबळानुसार महाविकास आघाडीचा राज्यसभेसाठी एक उमेदवार निवडून येऊ शकतो। याच एका जागेसाठी शरद पवार यांनी राज्यसभेवर जावा असा आग्रह काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर आम्ही एकत्र बसून यावर निर्णय घेऊ असं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी म्हटलंय। त्यांनी मला सांगितलं की मी राज्यसभेसाठी ही निवडणूक पुन्हा लढवणार आहे, हे त्यांनी मला सांगितलं। आता या 3 पक्षामध्ये चर्चा होईल। शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, 60 वर्षापेक्षा जास्त काळ त्यांना संसदीय कार्याचा अनुभव आहे। त्याच्यामुळे जर शरद पवार साहेबांनी ही भूमिका व्यक्त केली आहे आणि ही भूमिका त्यांनी काँग्रेसलाही सांगितलेली आहे, त्याच्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये या विषयावर चर्चा होईल। जर शरद पवार राज्यसभेसाठी इच्छुक असतील आणि सर्वांचं एकमत असेल तर आमच्या पक्षाला त्याच्यात काहीच अडचण नसल्याचं म्हणत अंबादास दानवे यांनीही पवारांच्या नावाला पाठिंबा दिलाय। निश्चित याविषयी तिन्ही राजकीय पक्षाचे प्रमुख एकत्रित येऊन चर्चा करतील। आजच सकाळी राऊत साहेबांनी असं वक्तव्य केलं की शरद पवार साहेब राज्यसभेवर जाण्यासाठी उत्सुक आहेत। शरद पवारांसारखं उत्तुंग नेतृत्व जर जाण्यासाठी सगळ्यांचं एकमत होत असेल तर मला असं वाटतं शिवसेनेला त्याच्यात काही अडचण असायचं काही कारण राहणार नाही। सध्याचं विधानसभेतलं महाविकास आघाडीचं संख्याबळ राज्यसभेवर एक सदस्य पाठवण्यासाठी पुरेस आहे। मात्र महाविकास आघाडीचं एकमत होतंय का ते पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे। मात्र नाव पवारांचं असेल तर मात्र तिन्ही पक्षांचं एकमत व्हायला अडचण येणार नाही, हेही तितकंच खरं आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।